धन्यवाद साहेब, तुम्ही इथे आलात. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच. चला मॅच स्टार्ट करायची आहे. पंचाची ग्रीन सिग्नल पोहोचले गेलेत. मॅच स्टार्ट. पहिला चेंडू हॉफ स्टंपला टाकण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा वाईट. चला पण सन्मान चिन्ह मॅन ऑफ द मॅच ची सन्मान चिन्ह आपण देतोय. मी धर्मेश वन मॅन आर्मी ज्या पद्धतीने तो लढत होता, सन्माननीय हरेजी पटेल साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचे शुभ हस्ते देऊयात मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. त्यापूर्वी येऊया मॅच कडे. चला थोडस स्पीडअप करा. 15 मिनिटात 3 षटक आपल्याला पूर्ण करायचे आहेत. जर 15 मिनिटात तुम्ही 3 षटक पूर्ण करत नाहीयेत तर 38 च्या बंधामध्ये एक तुम्हाला क्षेत्ररक्षण घ्यावं लागेल. मॅच स्टार्ट. यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण तिकडे तैनात आहे. चुकी केली आहे. चुकीला माफी नाही आहे क्रिकेटमध्ये. येतोय चौकार. 4 धावा. गेल्या मॅच मध्ये देखील एक संधी मिळाली. त्या संधीचा फायदा घेतला बॅटरने आणि पूर्णपणे तो विन वरती स्वार झाला. खूप छान बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला फटका चांगला होता. गॅप मध्ये चेंडूला खेळला गेला. वन बाउन्स बाउंड्री क्लिअर होईल. हा येतोय चौकार. 4 धावा. मी आधीच म्हटलं होतं आयुष्यात 2 गोष्टी कधीही वाया घालू नका. म्हणजे मिळालेली संधी आणि अन्नाचा गाडी. ते संधी मिळाला बॅटरला आणि बॅटर मात्र आता हैमान घालेल. अशा बऱ्याच वेळा आपण पाहिलाय की संधी मिळाल्यानंतर बॅटर त्या संधीचं सोनं करत असतो आणि आता सध्याच्या घडीला तेच झालं. बॅक टू बॅक चे 2 चौकार घेतले. संघाची धावसंख्या 9 वरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावरती. यावेळेला स्टायलिश फटका. क्या बात आहे. स्काय कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला मात्र फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल केलं. हा येतोय वंडरफुल षटकार. 6 रन. फटका फार छान होता. काय फटका खेळलाय. लाजवाब. चेंडूला 6 धाब्यासाठी पाठवलं. अगदी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 वरती. सुरुवात फार छान झाली बॅटिंग करणाऱ्या संघाची. 4 चेंडूंचा खेळ झाला. येणारे 2 चेंडू आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षण तिकडे तैनात आहेत का तर नाही. चेंडू पर्यंत नाही पोहोचू शकणार. चेंडू जाते आमच्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात काय दमदार बॅटिंग चालली आहे. 5 चेंडूचा खेळ संपला. 5 चेंडू नंतर संघाची धावसंख्या 19. गोपाल क्या बात है. खूप छान बॅटिंग. स्टायलिश फटके त्याच्या बॅट मधून येत आहेत. धुव्वाधार बॅटिंग. पहिला चेंडू डॉट. त्यानंतर आला होता निर्धाव. हा चेंडू चांगला होता. बॅट अँड पॅडचा संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. चेंडू मात्र लागला पॅड वरती. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. पंचांनी धरलंय उचलून. विकेट मिळेल. एक बिग विकेट. बिग विकेट. तंबूच्या आसरीला गोपाल बॅक टू द डगआउट. पायचीच्या स्वरूपात मात्र बाज होताना पाहायला मिळाला. गोपाल चांगली बॅटिंग करत होता. पहिल्या षटकामागे त्याने दाखवून दिलं होतं की मला संधी मिळाल्या. ते संधीचा मी सोडा करेल. संघाची धावसंख्या 1 षटकानंतर 19 आणि आतापर्यंत गोपालचा विचार केला तर 6 चेंडू मागे वैयक्तिक 18 धावसंख्येवरती तो खेळला. खूप चांगली बॅटिंग. नवीन बॅटर मैदानात जातोय मिस्टर हरेश. 01 नंबर जर्सी परिधान करून खेळणारा खेळाडू. गोपालचा टायमिंग प्रॉपर होतं. अगदी खूप छान बॅटिंग त्याने जुळून आणलं. गोपाल त्याच काम करून गेलाय. आदरणीय सन्माननीय विरंजी डिंडे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील आम्ही विनंती करत आहोत आपण देखील सन्मानपूर्वक व्यासपीठावर यायचंय आणि मॅचचा आनंद घ्यायचा आहे. दुसरा षटक घेऊन आला गोलंदाज. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं.
या इनिंग मधलं दुसरा षटक आणि वैयक्तिक पहिलं मिस्टर कल्पेश. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिलं षटक थोडंसं टेन्शन देणारं ठरलंय. दुसऱ्या षटकात टेन्शन थोडंसं मुक्त करायचं आहे. यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वळतायत. एक स्क्वेअर चेंडूच्या माध्यमातून एक रन मेल. एका धावेने समाधान मांडतायत. इथून एका धावेने धावसंख्येचा फलक पुन्हा एकदा सरकेल 20 वरती. 20 धावा फलकावरती लागतायत. चेंडू थोडासा खाली राहिलाय. पंच म्हणतायत चेंडू खाली आहे आणि अर्थातच सिंगल उभारले गेले. लेग बायच्या माध्यमातून एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 21. 21 च्या घरात जाऊन पोहोचली गेले. एका साईडला जय आणि दुसऱ्या साईडला आहे हरेश. हरीश कशा पद्धतीने खेळेल हे आपण पाहणार आहोत. कारण गोपालने फार छान पद्धतीने बॅटिंग केली. 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधून आले. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल मेल. सन्माननीय वीरेन साहेब इथे उपस्थित होत आहेत. वेलकम दादा, स्वागत असेल तुमचं देखील. आपण शब्द सुमनांनी सहर्ष वेलकम करूयात. त्यांच्याच अभिवादनासाठी आलाय कणखडीत षटकार 6 रन. इथे वीरेन साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं मात्र आपण स्वागत करणार आहोत. मी विनंती करतोय रवीजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करूयात. पुण्याच्या एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु कॅच ड्रॉप. जवळजवळ या इनिंग मध्ये 2 झेल सुटलेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 29 वरती. 29 धावा फलकावरती लागतायत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षण नाही पोहोचू शकणार. अगदी 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या गेल्यात. धावसंख्या 2 च्या मदतीने पुन्हा एकदा सरकली जाते. 31 रन 31 धावा फलकावरती लागतायत. अगदी 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातला. अगदी दुसऱ्या षटक प्रगतीपथावर चालू आहे आणि या दुसऱ्या षटकात देखील 31 धावा होते. अजूनपर्यंत येणारे 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु खूप छान पद्धतीने चेंडूला टॅप केला गेलाय. अगदी सिंगल मेल. षटक संपलं गेलंय. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 32. 32 धावा फलकावरती लागतात. 12 चेंडूचा खेळ झाला. येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. घेऊया छोटासा ब्रेक नंतर लगेच येऊया मैदानात. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो वेलकम बॅक. वळूया मॅच कडे. तिसरा षटक घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती पियुष. फुलटच चेंडू होता. फुलटच चेंडूला टॅपने खेळण्याचा प्रयत्न. सरळ हातात झेल विसावला गेलाय. टिपलाय झेल. संपला बॅटरचा खेळ. बॅटरला परतावा लागते डगआउटच्या आसऱ्याला गॉन. बत्तीस वरती दुसरा धक्का मिळतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला.
वळूया मॅचकडे. अगदी आतापर्यंत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली फलकावरती 32 रन. अगदी 2 षटकांचा खेळ संपला. तिसऱ्या षटक प्रतिभातावर आलं आणि तिसऱ्या षटकात पहिल्याच चेंडू मागे घेतले विकेट. यावेळेला क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू क्षेत्ररक्षणापर्यंत सहजरित्याने पोहोचला गेला. चांगले क्षेत्ररक्षण झालं. चेंडू उचलीपर्यंत चेंडू फेकीपर्यंत सहजरित्याने एक दबा पूर्ण केली गेली. धावसंख्या 1 च्या मदतीने 33 रन फलकावरती लागतायत. दोन चेंडूंचा खेळ झाला. 33 धावा फलकावरती लागतायत. यावेळेला देखील चांगला चेंडू होता. चेंडू बॅट वरून निघतोय. चेंडू बॅट वरती घ्यायचा आहे. अगदी निर्धाव चेंडू सांगता डॉट चेंडू जरूर आलाय. पुढे एकदा आला डॉट चेंडू. फार छान पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. अगदी प्रत्येक चेंडू प्रॉपर लेंथ लाईन ने टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा चाललाय. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. कॅचचा कॉल तर झालाय परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर जाणारा चेंडू. चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार. 6 रन. अगदी चेंडू मात्र चाललाय 6 धावेसाठी. 6 च्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लाय झाली आहे. 39 धावा फलकावरती लागतात. छान बॅटिंग मैदानात चालले आहे. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ तर झालाय. 39 धावा फलकावरती लागतायत. अशाच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. समोरचा संघ देखील तेवढा ताकदीचा संघ आहे. त्या संघामध्ये देखील चांगले बॅटर आहेत. यावेळेला मात्र ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. फार छान पद्धतीचा चेंडू. यावेळेला यस पंचांचे हात हवेत. पाचीच्या स्वरूपात मात्र बाद व्हावं लागेल. विकेट गॉन. 18 चेंडूंचा खेळ संपला. 18 चेंडू नंतर संघाची धावसंख्या 39. चला ह्यानंतर नेक्स्ट मॅच एका साईडला असेल राय आणि दुसऱ्या साईडला असेल जय श्रीराम मुर्दा. या दोन संघांना विनंती असेल आपण त्वरित यायचं आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. जर दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली गेले 39 रन. 39 धावा फलकावरती लागतायत. भरणीपाड्याचं मैदान खूप चांगलं असं मैदान आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम षटक घेऊन किसन कशा पद्धतीने गोलंदाजी करतील हे आपण पाहणार आहोत. अंतिम 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटीच्या खाली लागलाय. अगदी सहजरित्याने एक दबा पूर्ण करतील परंतु खराब क्षेत्ररक्षण. फंबल झाल्यात. फंबल झाल्यानंतर 2 दबा कंप्लीट केला गेल्यात. फेकी देखील तेवढी प्रॉपर नव्हती परंतु 2 धाव्याने समाधान मानतायत. संघाची धावसंख्या 2 च्या मदतीने पुन्हा एकदा सरकली जाते. 41 रन 41 धावा. पहिला चेंडू आपण पाहिलं तर मिसफील्ड झाला. तिकडे 1 होती तिकडे 2 धावा आल्यात.
काय कमालीचा चेंडू राहिलाय. ऑफ स्टंपला चेंडू ठेवण्याचा प्रयत्न खूप छान पद्धतीने चेंडूला खेळलं गेलाय. अगदी निर्धाव चेंडूची सांगता डॉट चेंडू आलाय. या चेंडू मागे विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ झाला आणि या 2 चेंडूनंतर 2 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडू मागे कशा पद्धतीने गोलंदाजी करेल गोलंदाज हे आपण पाहणार आहोत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे आणि कॅचचा कॉल झालाय आणि कॅच ड्रॉप झालाय. इथून जवळजवळ 3 कॅच ड्रॉप झाल्या त्या इनिंग मध्ये. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. गोलंदाजाच्या माध्यमातून जी गोलंदाजाला साथ पाहिजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंची ती क्षेत्ररक्षण होत नाहीये. पुन्हा एकदा 2 धावसंख्या पुन्हा एकदा सरकली जाते 43 वरती. खराब चेंडू होता. फुलटो चेंडूला मोठा पहार करण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. एक रन मिळते धावसंख्या फलकावरती 44. 44 धावा फलकावरती लागतायत. चार चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू बाकी असतील या डावातले. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. फटका तर चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षण तिकडे तैनात आहेत आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. फेकी देखील तेवढी प्रॉपर नाही आहे. त्या अनुषंगाने मात्र तिसरीचा देखील प्रयत्न होता. 2 धावा पूर्ण होत आहेत. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 46 तुम्ही उभारलाय. 47 धावेचं टार्गेट आहे. 24 चेंडू 1 चेंडू अगदी 5 चेंडूंचा खेळ झाला. 1 चेंडू बाकी असेल. (46 रन) 46 धावा फलकावरती लागतायत. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु लोमात मध्ये चेंडू आढळेल त्यापूर्वी आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्याचा देखील प्रयत्न आहे परंतु रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. 2 धावा पूर्ण केल्यात. 49 लक्ष आहे. 24 चेंडू आणि 49 धाव्याची गरज. चांगली बॅटिंग राहिली गेली आतापर्यंत आपण पाहिलं तर दोन्ही बॅटरची. चला दोन संघ एका साईडला राय आणि दुसऱ्या साईडला असेल जय श्रीराम मुर्दा. या 2 संघाला मिळायचे असेल आपण त्वरित या. आपला टॉस केला जाईल आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. दुसरे 2 मिनिटं थांबवतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या महिला वर्गांनी सुंदर जेवणाची मेजवानी संपूर्ण खेळाडूंसाठी बनवली आहे. आपण सर्वांनी जेवून जायचं आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण सर्वांनी जेवून जायचं आहे. जेवणाची मेजवानी तयार आहे. आपण पाहत आहात ऐकत आहात पटेल ना मच्छी समाज क्रिकेट टुर्नामेंट केळवा चषक पर्व 4. आणि पर्व 4 तेवढं चांगलं आयोजन आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. घेऊया छोटासा ब्रेक नंतर लगेच येऊया मॅच कडे. त्यापूर्वी 2 बॅटर मैदानात उतरतील. त्यानंतर 2 संघांचे कर्णधार आमच्यासोबत जॉईंट व्हा टॉस साठी. एका साईडला राय आणि दुसऱ्या साईडला असेल जय श्रीराम मुर्दा. भावेश मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. ऑलराऊंडर गोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी.
भावेश पवार पवन केने एवन जोडी या संघाची भावेश पवार फास्टर बॉलर लावा तुम्ही सेफ्टी भावेश पवार करी तो बॉलिंग लावा तुम्ही सेफ्टी असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार वेलकम बॅक थँक्यू डीजे भिवंडीचा वंडर बॉय अर्थातच भावेश पवार वरती हे सॉन्ग आपण ऐकत होतात आणि भावेश मैदानात देखील जातोय भावेश पवार साठी बॅटिंग इथे होईल का फिनिशर टच द्यावा लागेल हे आपण पाहणार आहोत काय घडेल काय बिघडेल एक राण्याची बाजू पडताळली आहे दुसऱ्या राण्याची बाजू पडताळणे तेवढं गरजेचं असेल 15 मिनिटात तुम्हाला 3 षटक पूर्ण करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला पॅनलला सामोरे जावं लागेल एक क्षेत्ररक्षण सर्कल मध्ये आणावं लागेल प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच साठी आदरणीय सन्माननीय श्री ईश्वरजी पटेल साहेब यांच्या माध्यमातून ट्रॉफी स्पॉन्सर केल्या गेल्यात त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय चला राय संघाचा कर्णधार आपण त्वरित या त्यानंतर जय श्री राम मुर्दा या संघाचा कर्णधार देखील आपल्यासोबत जॉईंट व्हा पंचांचे ग्रीन सिग्नल पोहोचले गेल्यात मॅच स्टार्ट केली जाते सर्व काही ओके मध्ये आहे आतापर्यंत चला थोडासा स्पीड अप करा चला थोडीशी घाई करा आपल्याला बरेच सारे सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसात पूर्ण शेड्यूल पूर्ण करायचं आहे चला कर्णधार राय आणि एका साईडला असेल जय श्रीराम गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता पहिला चेंडू हळवार पद्धतीने चेंडूला खेळला गेला मिसफील्ड झाल्यानंतर 2 धावा केल्या गेल्यात पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्यात खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पहिल्या चेंडू मागे उभारल्या 3 धावा यावेळेला चेंडू खाली राहिला अगदी बॅटीची कडा लागला निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या चेंडूवरती आले होते त्यानंतर आले डॉट पॉवर पेचं पहिलं षटक P1चं पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी करतायत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि फळीचा कुठलाही संपर्क होत नाहीये चेंडू जातोय निर्धाव डॉट चेंडू सांगता झाले आतापर्यंत पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षण तिकडे तैनात आहे त्याला चकवून चेंडू ट्रॅव्हल झालाय अगदी चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते परंतु 2 धावा नाही रोखू शकणार धावसंख्या 2 च्या मदतीने पुन्हा एकदा सरकली जाते सिंगल डबलला जास्तीत जास्त महत्व देत आहेत मोठे फटके नाही येत आहेत अगदी खेळाचा विचार केला तर आपण पहिल्या चेंडूवर 3 धावा त्यानंतरचे बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आणि त्यानंतर 2 धावा त्याला आपण टॉस करतोय 2 संघाच्या माध्यमातून एका साईडला राय आणि दुसऱ्या साईडला आहे जय श्रीराम मुर्दा संघ दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात यावेळेला त्रिफळाचीत एसट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात भावेशला परतावा लागते डगाउटच्या आसऱ्याला भावेश गॉन हाय तो जीव की प्राण हाय तो जीव की प्राण होते धमाल अरे गावा गावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल धन्यवाद डीजे
जय श्रीराम मुर्दा टॉस विन झालाय डिसिजन पेंडिंग ठेवलाय कृपया करून डिसिजन त्वरित आमच्यापर्यंत कळवा व्हिडिओ मॅच कडे अगदी शेवटचा चेंडू असेल या षटकातला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु शत्रक्षण झेलच्या खाली तैनात आहेत बॅक टू बॅकचे 2 विकेट टिपल्यात चांगली गोलंदाजी राहिल्या पहिल्या पॉवर प्लेचं षटक संपलं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात धावा खर्च केलेत फक्त आणि फक्त 5 गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल अरे गावा गावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल ही तर क्रिकेट पटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेट पट्टूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेट पटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेट पटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण धन्यवाद डीजे चला क्षेत्रक्षण सजून घ्या विनंती असेल तुम्हाला आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात करूयात पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर पॉवरच्या पहिल्या षटकात धावा आल्या त्या 5 दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये चला 15 मिनिटात तुम्हाला 3 षटक पूर्ण करायचे आहेत याची दखल घ्यायची आहे कर्णधार क्षेत्ररक्षण करणारा कर्णधाराला विनंती असेल यावेळेला हा चेंडू फार चांगला होता पंच म्हणतायत नाही हा चेंडू फार छान पद्धतीने पुश केला गेलाय अगदी निर्धाव चेंडू जे सांगता पहिला चेंडू आलाय डॉट संघाची धावसंख्या स्थिर आहे 5 वरती गोलंदाज सज्ज झालाय नील 17 चेंडू आणि 44 धाब्याची गरज आहे लक्ष मोठं आहे ते लक्ष मोठ्याला देखील छोटं करायचं आहे यावेळेला देखील प्रयत्न होत टान्स करून चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाहीये चेंडू जातोय निर्धाव येणारा प्रत्येक डॉट चेंडू तुम्हाला टेन्शन वाढवणारा चेंडू आहे ह्या वेळेला देखील हाही चेंडू चांगला होता बॅक टू बॅकचे 3 चेंडू फार छान हाताळल्यात तिन्ही चेंडू डॉट गेल्यात 15 चेंडू आणि 44 धाब्याची गरज आहे जय श्रीराम मुर्दा या संघाने प्रथम टॉस विन झाला आणि डिसिजन घेतला की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलंय राय या संघाला 3 चेंडूंचा खेळ झालाय हा चौथा चेंडू घेऊन हाही चेंडू डॉट आलाय क्या बात है काय चांगली गोलंदाजी केली आहे कल्पेश रिटायर होतोय पवन दर्शन खेचतोय तर 500 रुपयाचा कॅश प्राइज लागलं गेलंय हर्षल यांच्या माध्यमातून चेंडू शरीरावर आदळलाय काय चेंडू हाताळलाय कमालीचे 5ही चेंडू मागे एकही धावा त्याने खर्च केली नाहीये काय कमालीची गोलंदाजी धारदार गोलंदाजी अचूक टप्प्यावर भेदक मारा तिकट मारा सध्याच्या घडीला या 5 चेंडू मागे आपल्याला पाहायला मिळाला अडचणीत सापडलाय बॅटिंग करणारा
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मिडल ओव्हर होईल, क्या बात आहे. या स्पर्धेतली पहिली मिडल ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. विकेट मिडल ओव्हर जोरदार टाळ्या वाजवायच्या गोलंदाज मिस्टर नील. 5 चेंडू डॉट, त्यानंतर शेवटच्या चेंडू मागे घेतली विकेट. अप्रतिम गोलंदाजी. आता मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 मध्ये करायचे आहेत 44. 12 चेंडू आणि 44 धाब्याची गरज. आनंद साहेब इथे आलेले आहेत, त्यांचे सत्कार रामचंद्र पटेल साहेब करतील. मी विनंती करतो सन्माननीय दयानंद साहेब यांना की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यायचंय. तुम्हाला देखील इथे सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. चला थोडीशी घाई करा, पंच आपण देखील ताकीद द्या. बरेच सारे सामने आपल्याला पेंडिंग आहेत, ते देखील आपल्याला पूर्ण करायचे आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू खाली राहिला. हाही चेंडू चांगला होता, अगदी डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाज हरेश चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. पहिला चेंडू आलाय डॉट त्याच्या माध्यमातून. आही चेंडू चांगला होता, दुसराही चेंडू आलाय डॉट. संघाची स्थिती आपण पाहिलं तर 5 वरती स्टॉप झाले. 8 चेंडू मागे एकही धावा आली नाहीये. आही चेंडू चांगला होता, ऑफ ठेवला चेंडू ठेवलाय, पूर्णपणे झगडून ठेवलाय बॅटिंग करणाऱ्या संघाला. चेंडू बॅट वरती नाही येत आहेत. 9 चेंडू आणि 44 धाब्याची गरज. हाही चेंडू चांगला आहे, पुन्हा एकदा आलाय डॉट. आणि पहिल्या षटकाचं आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकात ज्या पद्धतीने गोलंदाजी होत होती तेच तिसऱ्या षटकात देखील चालू आहे. या ओव्हर मध्ये देखील मिडल ओव्हर टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. सध्याच्या घडीला 5 चेंडू डॉट गेले, 1 चेंडू बाकी आहे. आणि तीच गोलंदाजी दुसऱ्या षटकात नीलने देखील केली होती. आणि एंडिंग विकेट ह्या 2 षटकामध्ये जरूर झाल्या. या ओव्हर मध्ये देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल उभारले. दुसरीचा प्रयत्न असेल का तर सहजरित्याने 2 धावा उभारल्या. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज करणाऱ्या संघाची राहिली आहे. आणि संघ जाऊन पोहोचलाय 2च्या मदतीने 7 वरती. हे 2 धावा येण्यासाठी जवळजवळ 11 चेंडू खेळावे लागले. आणि 6 चेंडू आणि 42 धाब्याची गरज आहे. 6 चेंडू बाकी आहेत आणि 42 रन हे समीकरण आहे. हे 42 धावा नाही होऊ शकणार असं म्हणता येणार नाही आहे, परंतु क्रिकेट आहे. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय धावा होतात. गोलंदाजी मार्क वरती चिराग. पहिला चेंडू आलाय डॉट. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेले 7 वरती. फक्त औपचारिकता बाकी आहे या मॅचची. ओहो क्या बात आहे. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट झेल आपल्याला पाहायला मिळाला. खेळाडूच्या माध्यमातून खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. यानंतरची नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका साईडला संघ आहे जय श्रीराम मुर्दा आणि दुसऱ्या साईडला संघ आहे राय. टॉस विन झाला जय श्रीराम संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मिस्टर डीजे प्रेमच्या माध्यमातून खूप छान संगीत वादन मैदानात चालू आहे.
दोन चेंडूचा खेळ झालाय. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाज ट्रॅक वरती. आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये बॅटरच्या माध्यमातून. तीन चेंडूंचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्थिर 7 वरती. औपचारिकता बाकी राहिली आहे या स्पर्धेतली. बॅटिंग करणारे संघ जेवढ्या डॉट धावा येत नाहीयेत. पंधरा चेंडू डॉट केल्यात या इनिंग मध्ये. हा 16वा डॉट चेंडू. शेवटचा चेंडू बाकी आहे. सर्वाधिक लो स्कोर या 2 दिवसातला आपल्याला पाहायला मिळाला. डिफेन्स मध्ये आपण खेळताना पाहायला मिळाल्या आणि 7 धावा फक्त रोखलाय ते फिल्डिंग करणाऱ्या संघाने. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एक रन आणि इथून मॅच खूप चांगली गोलंदाजी चिरागची देखील राहिली आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो अर्थातच नील, ज्याने मिडल ओव्हर विकेट टेकन गोलंदाज म्हणून पाहायला मिळाला आणि चांगली बॅटिंग देखील केली. 5 धावा त्याने प्राप्त केल्या वैयक्तिक आणि एक मिडल. क्षमस्व.